नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांचे आता रेशन हे बंद होणार आहे, तसेच त्यांचे रेशन कार्ड सुद्धा रद्द होणार आहे। तपासणी सुरू झालेली आहे। या संदर्भातला GR सुद्धा आलेला आहे। मग त्या GR मध्ये एक फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म भरून द्यायचा आहे। हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात मिळून जाईल। मित्रांनो, ही जी मुदत आहे ती 30 एप्रिल 2025 पर्यंत शेवटची मुदत दिलेली आहे। तर मग मित्रांनो, कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे रद्द होणार आहेत, त्यासाठी काय करावे लागणार आहे, या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, पुढील प्रमाणे महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी। आता रेशन कार्ड धारकांना 30 एप्रिल 2025 पर्यंत ही कागदपत्रे द्यावी लागणार, नाहीतर रेशन कार्ड रद्द होणार। राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रेशन कार्ड धारकांना आता अन्न व नागरी पुरवठा विभागाने काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करायचे सांगितलेले आहे। त्यांना सादर करावी लागणार आहे। जे कार्ड धारक ही कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। यामुळे सध्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून रेशन कार्ड धारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभरात एक मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील रेशन कार्ड धारकांची तपासणी केली जाणार आहे। खरे तर अनेक जण मोफत रेशन कार्ड अपात्र असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड बनवून धान्याचा लाभ घेत आहेत। तसेच राज्यात अनेक प्रकरणांमध्ये एकाच पत्त्यावर एकापेक्षा अधिक रेशन कार्ड असणे, मयत व्यक्तींची नावे रेशन कार्डवर तशीच कायम असणे, तसेच विदेशी नागरिकांकडे रेशन कार्ड असल्याची प्रकरणे समोर आली आहेत। दरम्यान अशाच अपात्र लोकांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने राज्यातील केशरी व पांढऱ्या रेशन कार्ड धारकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आलेली आहे। GR मध्ये सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या तपासणी मोहिमेअंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर अशांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे। संबंधित जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांचे केशरी रेशन कार्ड रद्द होईल आणि त्यांना नवीन पांढरे रेशन कार्ड जारी होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हजारो लोकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे। या मोहिमेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना एक अर्ज करावे लागणार आहे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा सादर करावी लागणार आहेत, जेणेकरून त्यांची पडताळणी पूर्ण होईल। मित्रांनो, आपल्याला जो काही अर्ज करावा लागणार आहे तो रेशन दुकानात मिळेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो अर्ज देण्यात आलेला आहे, आपण तिथून डाउनलोड करून घेऊ शकता। हा अर्ज रेशन दुकानांमध्ये उपलब्ध असून लवकरात लवकर शिधापत्रिका धारकांनी हा अर्ज भरून अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा व जुने कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे। हा अर्ज 30 एप्रिल 2025 पर्यंत रेशन दुकानदारांकडे जमा करायचा आहे। जर रेशन कार्ड धारकांनी अपूर्ण कागदपत्रे जमा केलीत किंवा अर्ज भरला नाही तर अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिल 2025 पर्यंत दिलेल्या अर्जात ज्या रेशन कार्ड धारकांची कागदपत्रे अपूर्ण असतील त्यांना 31 मे 2025 पर्यंत कागदपत्रे जमा करता येणार आहे। जर या वाढीव वेळेतही संबंधितांनी कागदपत्रे जमा केली नाही तर मग त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे। स्वतः राज्य शासनाच्या नागरी व पुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड धारकांनी रेशन दुकानात जाऊन हा अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्वरित हा तपासणी अर्ज त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे। तर रेशन दुकानातही तुम्हाला मिळेल किंवा आपली PDF दिली तिथून मिळेल किंवा झेरॉक्स सेंटरवर मिळेल। लवकरात लवकर हा अर्ज भरून द्या, म्हणजे तुम्हाला मोफत धान्य जे मिळतात ते मिळत राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।